नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वोदय मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. 10वी बोर्डाची परीक्षा आता जवळच येते आहे आणि त्यासाठी आपण आता त्याची पूर्वतयारी म्हणून मागच्या वर्षी मार्च 2023चा क्वेश्चन पेपर विथ द आन्सर्स आपण आता बघतो आहे. इथे कृतीपत्रिकेसाठी सूचना दिलेल्या आहेत. 5 सूचना आहे. सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्या. म्हणजे इथे जे बॉक्सेस दिलेले असतात प्रश्नासमोर तशाच प्रश्न लिहून त्याच्यासमोर आन्सर लिहायचे असतात. आकृत्या पेननेच काढाव्या, पेन्सिलचा वापर करायचा नसतो. आणि उपयोजित लेखन म्हणजे रायटिंग स्किलसाठी आकृत्या काढायची काहीही गरज नसते आणि प्रश्न पण लिहायचे नसतात. त्याच्यानंतर आहे उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5(अ)(2) सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न 1(ई) अपठित उतारा जो असतो अनसीन पॅसेज त्याचा सारांश लिहायचा असतो. आणि शेवटचा पॉईंट आहे 5वा, स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. म्हणजे शुद्ध लेखनाचे नियम जे आहेत, विरामचिन्हे या सगळ्यांकडे लक्ष द्यायचं आहे. तो आपण आता पेपर बघूया. विभाग 1. विभाग 1 गद्य विभागासाठी असतो. पाठांसाठी 1 मार्काचा 1 असे 2 प्रश्न असतात आणि एक अपठित उतारा असतो 4 मार्कचा. तो पहिला प्रश्न आपण बघतो आहे. पुढच्या पानावर उतारा दिलेला आहे. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. खालील विधाने चूक का बरोबर ते लिहा. 2 मार्कसाठी प्रश्न आहे. 4 प्रश्न अर्ध्या मार्कसाठी. पहाटे 4 वाजता शेवटची गाडी इथून जाते. उत्तर चूक. निरंजनने धावतच स्टेशन मास्तरांना गाठले. उत्तर आहे बरोबर. स्टेशन इथून खूप दूर होतं. बरोबर. पुलावरचे रूळ चांगल्या स्थितीत होते. चूक. आता पुढे बघूया आपण. हा एक उतारा दिलेला आहे आणि आता दुसरा प्रश्न हा पण 2 मार्कासाठी आहे, पण 2 प्रश्न 1 मार्कसाठी. इथे मी 3 आन्सर्स लिहिले आहेत, त्यापैकी 2च आपल्याला लिहायचे आहे. निरंजन नापास झाल्यास होणारे परिणाम. पहिला आहे रेल्वेने फिरायचे स्वप्न अपुरे राहणार. दुसरं शिक्षण बंद आणि तिसरं पडसावळे गुरुजींची मदत बंद. याच्यातच तिसरा प्रश्न आहे स्वमतचा. तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा. हा प्रश्न 3 मार्कसाठी आहे. उत्तर आदर्श विद्यार्थी अभ्यासात हुशार असला पाहिजे, पण खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम यातही तो कुशल असला पाहिजे. शिक्षकांचा आदर करणारा, त्यांची शिकवण कृतीत आणणारा असला पाहिजे. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या प्रत्येकाचा आदर करणारा असावा. कुटुंबातील प्रत्येकाला समजून घेणारा, आईवडिलांवर प्रेम करणारा आणि त्यांच्याशी नम्रपणे वागणारा हवा. आदर्श विद्यार्थी आपल्या मित्रांमध्येही प्रिय असावा. नेहमी शिस्तीत राहणारा, समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि अडचणीच्या वेळी प्रत्येकाची मदत करणारा असायला पाहिजे. मानवतावादी मूल्ये अंगी बाणवणारा असा आदर्श विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न असला पाहिजे. प्रश्न पहिल्यामध्ये आ आहे. आता दुसरा उतारा. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. प्रश्न चौकटी पूर्ण करा. हा पण 4 प्रश्न आहेत 2 मार्कसाठी. खाली उतारा दिलेला आहे पॅसेज, त्याच्यामधून शोधून आपल्याला याचे आन्सर्स लिहायचे आहे. मावशीचे राहण्याचे ठिकाण टेकली पल्याड. दुसरं आहे मावशींना लेकाने दिलेली भेट सायकल. झोपडीपुढे लावलेले झाड लिंबोणीचं. निळ्या तुकड्याच्या मधोमध उमटलेली पावले. हे 2 मार्कसाठीचा प्रश्न झाला. हा एक पॅसेज दिलेला आहे, त्याच्या खाली पुन्हा प्रश्न आहे 2. कोणते लिहा. 1 मार्कसाठी 2 मार्कचा प्रश्न आहे. रेखा मावशींची माहिती घेणारा सुमित. चंदेरी पाय असलेल्या रेखा मावशी. तिसरा प्रश्न स्वमतचा आहे. हा पण 3 मार्कसाठीचा आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम लिहायचे आहेत. याचं उत्तर आहे पृथ्वीवरील तापमान सतत वाढत आहे. यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो.
कामानिमित्त घराबाहेर जाताना कधी पायी किंवा कधी वाहनाने जातो. आपण जेव्हा एकट्यासाठी खाजगी वाहनाने प्रवास करतो तेव्हा नकळत हवेतील कार्बनचे प्रमाण आपण वाढवतो. या सततच्या वायू प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. या पृथ्वीच्या तापमानवाढीमुळे जंगलात अचानक आग लागते तर पावसाचे प्रमाण कमी होत आहे. या ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फाचे डोंगर वितळत आहेत. यामुळे पुरांचा धोका देखील वाढलेला आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढ होत आहे. ही हानिकारक परिस्थिती बदलण्यासाठी तातडीने उपाययोजना करायला पाहिजे. मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करायला पाहिजे. तसेच इंधन जाळणाऱ्या वाहनांचा वापर कमी करून सायकल किंवा विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर आपण वाढवला पाहिजे. तो इथे 7-7 मार्काचे 2 पॅसेज संपले आहे. आणि आता तिसरा प्रश्न आहे अपठित गद्य, अनसीन पॅसेज आहे. एक पॅसेज दिलेला आहे आणि त्याच्यावर आधारित 2-2 मार्कचे 2 प्रश्न आहे. पहिला आहे उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृती पूर्ण करा. ही आकृती अशीच आपल्याला आन्सर शीटमध्ये काढायची आहे. विनोबा यांच्या मते धडधाकट व अपात्राला दान केल्याने होणारे परिणाम. पहिला आहे देशात आळस वाढेल आणि दुसरा दान देणाऱ्याचे अकल्याण होते. आणि दुसरा जोड्या लावा प्रश्न आहे मॅच द पेयर्स. हे भिक्षा मागायला येणारा भिक्षेकरी, भिकाऱ्याला भिक्षा घालणाऱ्या रुक्मिणीबाई, आईच्या युक्तिवादावर टिप्पणी करणारे विनोबा आणि मुलांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणाऱ्या रुक्मिणीबाई. तो हे रेषा ओढून आन्सर लिहायचे नाही आहे. प्रश्न अ गट आणि त्याच्यासमोर उत्तर लिहायचं. त्यानंतर आता दुसरा विभाग सुरू होत आहे, पद्य विभाग. कविता दिलेली आहे आणि प्रश्न आहे. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. 2 मार्कसाठी 1-1 मार्कचा प्रश्न. डोळे भरून पाहावी अशी सैनिकांच्या विजयाची दौड. मुठीमध्ये नसलेले द्रव्य. पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1-1 मार्कचे 2 प्रश्न आहेत. इथेच मी पुढे आन्सर पण लिहिले आहे. कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते? उत्तर, जेव्हा मुठीमध्ये द्रव्य व शिरेमध्ये रक्त नसते तेव्हा कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते. 2. सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते? उत्तर, धडाडत्या तोफांमधून सैनिक जिद्दीने समोर जातो म्हणून सैनिकाचे पाऊल जिद्दीचे वाटते. तिसरा प्रश्न. प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. हे पण 4 प्रश्न आहे. 2-2 मार्क्स. 2 मार्क्ससाठी, अर्ध्या मार्क्ससाठी. 1. द्रव्य, पैसा, संपत्ती, आसवे, अश्रू, औक्षण, ओवाळणे, कल्लोळ, लोट. चौथा ब्रीफ आन्सर आहे. सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो. या विधानातील भाव स्पष्ट करा. हा 2 मार्कसाठी प्रश्न आहे. उत्तर पण आहे इथे. आपल्या देशाच्या सीमेवर सैनिक रात्रंदिवस पहारा देतात. ते न थकता देशसेवा करतात. भारतातील जनतेला सुखाने 4 घास जेवण करता यावे आणि झोपता यावे म्हणून जवान डोळ्यात तेल घालून दिवस रात्र सीमेवर रक्षण करत असतात. त्यांच्या पराक्रम व शौर्यामुळे शत्रूची वाकडी नजर भारतीय भूमीवर कधीही पडत नाही. प्राणांची बाजी लावून सैनिक देशाचे रक्षण करतात. भारतीय भूमीवर शत्रूचा हल्ला होणार नाही याची ते सतत काळजी घेत असतात. शत्रूचे आक्रमण झालेच तर धैर्याने मुकाबला करतात. युद्धाचे परिणाम भारतीयांवर होऊ देत नाही. म्हणून सैनिकांच्या कर्तव्य तत्परतेमुळे आपण अत्यंत सुरक्षित राहतो. हे विधान अतिशय योग्य आहे. आता पुढे हा प्रश्न असतो पद्य विभागातला. 2 कवितांची नावं दिलेली असतात आणि त्याच्यावर आधारित प्रश्न दिले असतात. तो पहिली कविता आहे 2 दिवस. प्रस्तुत कवितेचे कवी नारायण सुर्वे. प्रस्तुत कवितेचा विषय कामगारांच्या आयुष्यातील वास्तव परिस्थितीचे चित्रण. तिसरा, प्रस्तुत कवितेतील 2 ओळींचा अर्थ लिहा. तो याच्यामध्ये पहिले 2 प्रश्न 1-1 मार्कसाठी असतात आणि तिसरा, चौथा आणि 5वा हे 2-2 मार्कसाठी असतात. या हातांनी मी कष्ट केले
हे हात म्हणजे माझे कर्तृत्व, सर्वस्व होते, पण हे हात मी दारिद्र्याकडे गहाण ठेवले होते. गरिबीमुळे, दैन्यामुळे माझे कर्तृत्व थांबून गेले होते. मी सदैव अपमानित झालो होतो. चौथा प्रश्न आहे, प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. उत्तर, अतिशय सुंदर शब्दरचनेतून कामगार विश्वाचे योग्य व वास्तव चित्रण केल्यामुळे ही कविता मनाला भिडते. कामगार जीवनाच्या खडतर प्रवासाचा अनुभव या कवितेतून येतो. कामगार जीवनाविषयी कृतज्ञता जागृत होते. जीवन समजून घेण्याची ओढ निर्माण होते. अशा वास्तवतेची जाणीव निर्माण करणारी ही कविता मला फार आवडली. हा पण 2 मार्कचा प्रश्न होता. 5वा प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. अर्ध्या मार्कसाठी 4 प्रश्न आहे. टोटल 2 मार्क्स. जिंदगी आयुष्य, बरबाद नाश, हरघडी प्रत्येक वेळी, दुनिया जग. किंवा 2 पैकी 1 होतं, स्वप्न करू साकार. प्रस्तुत कवितेचे कवी किशोर पाठक. प्रस्तुत कवितेचा विषय देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न कवितेत रेखाटले आहे. 3रा प्रश्न, प्रस्तुत कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ. या देशाच्या मातीवरती अमुचारे अधिकार, नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार. प्रस्तुत ओळींमध्ये कवींनी पहिल्या ओळीत भारतीयांच्या मातीवरचा हक्क सांगितला आहे, तर दुसऱ्या ओळीत नव्या पिढीचे आणि नव्या युगाचे स्वप्न साकार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 4था प्रश्न, हा पण 2 मार्कसाठी आहे. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. या देशभक्तीपर कवितेमध्ये नव्या पिढीचे आणि नव्या युगाचे स्वप्न साकार करण्याची कवींनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे. सोबतच कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचा देखील पुरस्कार केला आहे. नवीन पिढीसाठी नवीन स्वप्न साकार करण्याचा विचार मांडणारी ही कविता मला अतिशय आवडली. 5वा प्रश्न 2 मार्क्ससाठी आहे. हाफ मार्क्स इच. ललकारणे, पुकारणे, नौबत, डंका, विभव, ऐश्वर्य, श्रम, कष्ट. त्याच्यानंतर विभाग 3 आहे, स्थूल वाचन. 3 प्रश्न दिलेले आहेत, त्याचे कोणतेही 2 एनी 2 आपल्याला सॉल्व करायचे आहेत. इथे आपण प्रश्न बघू शकता. टिपा लिहा, डॉक्टर होमी भाभा. दुसरा प्रश्न आहे, सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिहा. 3रा प्रश्न आहे, टिपा लिहा, सग्वारो कॅक्टस, सग्वारो कॅक्टसचे दिसणे, सग्वारो कॅक्टसचे उपयोग. इथे प्रश्न दिलेला आहे टिपा लिहामधला. होमी भाभा. डॉक्टर होमी भाभा हे भारतातील विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले गेले. BARC म्हणजे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर. त्यांचे व्यक्तिमत्व तरुण नवीन शास्त्रज्ञांना अतिशय स्फूर्तिदायक होते. लेखकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेली एक आठवण आहे. लेखक ट्रेनिंग स्कूलला शिकत असताना तिथे होमी भाभा 3-4 वेळा आले होते. मुलामुलींनी त्यांना विचारले की आम्हाला सर्वांना पुरेल इतके काम आहे का? तेव्हा भाभा म्हणाले की तुम्ही चिंता करू नका, सर्वजण संशोधन करा, तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा, काय काम करायचे ते तुम्ही स्वतः ठरवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करायचे ही प्रवृत्ती चुकीची आहे. या उद्गारातून होमी भाभा यांच्या संशोधनाच्या बाबतीतला सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो. प्रश्न 2, सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिहा. म्हणजे सूर्य आणि पणती यांचे इथे डायलॉग्स दिलेले आहेत. दोघांचा काय संवाद झालेला आहे तो तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर आहे टिपा लिहा, सग्वारो कॅक्टस. कॅक्टसच्या अनेक जाती आहेत, परंतु सगळ्या शक्यतो सग्वारो कॅक्टसचे दिसणे. सग्वारो कॅक्टस राक्षसासारखा सुमारे 50 फूट उंचीपर्यंत वाढतो. 50 वर्षात फक्त 3 फूट वाढतो. एवढी त्याची वाढ कमी आहे. तो 200 वर्ष जगतो आणि पाणी साठवता येईल याप्रमाणे त्याची नैसर्गिक अंगरचना असते. त्याच्या अंगावर पन्हाळीसारख्या घड्या असतात. 2. सग्वारो कॅक्टसचा उपयोग. तहान भागवण्यासाठी व अवर्षणाच्या काळात कॅक्टस ठेचून
त्याचे पाणी काढता येते. सगवारो कॅक्टसला फळे येतात. त्याच्यामधला गर कलिंगडाच्या म्हणजेच टरबूजाच्या गरासारखा असतो. रेड इंडियन्स ही फळे खातात. फळाच्या गरात साखर घालून मोरावळ्यासारखा टिकवता येतो. हे रेड इंडियन्सचे खाद्य आहे. विभाग 3 इथे संपलाय. स्थूलवाचन 6 मार्कचं असतं. 2 मार्क्स, 2 क्वेश्चन्स, 3 मार्क्स. 3 पैकी कोणतेही 2. त्याच्यानंतर आता विभाग 4 सुरू होतोय. भाषा अभ्यास. हा व्याकरणावर आधारित आहे प्रश्न. पहिला आहे, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. 2 मार्कसाठी आहे. इथे पूर्ण प्रश्न लिहायचे असतात आपल्याला, म्हणजे प्रश्न लिहायचा, त्याच्यासमोर त्याचं उत्तर लिहायचं. राष्ट्रगीताचा मान राखा. आज्ञार्थी वाक्य. हुशारीचे किती ते तेज त्याच्या चेहऱ्यावर. इथे उद्गारार्थी चिन्हच आहे, म्हणजे हे वाक्य उद्गारार्थी आहे. तो जसे इथे मी प्रश्न आणि उत्तर आन्सर शीटमध्ये दिसत आहे, सेम तसाच आपल्याला आन्सर शीटमध्ये पण लिहायचं असते. फक्त नंबर टाकून उत्तरं लिहायची नाही. दुसरा प्रश्न, कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. हा पण 2 मार्क्ससाठी प्रश्न आहे. तो दररोज व्यायाम करतो. प्रश्नार्थी करायचा आहे. तो दररोज व्यायाम करतो का, आणि प्रश्नचिन्ह. दुसरा, मन अशांत नव्हते. होकारार्थी करायचं आहे. उत्तर आहे, मन शांत होते. होकारार्थी करताना त्याचा अर्थ न बदलता फक्त अशांतच्या ऐवजी आपण इकडे विरुद्धार्थी शब्द लावला आहे. तिसरा प्रश्न हा 4 मार्क्ससाठी असतो. एनी टू. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. फक्त 2. 3 वाक्प्रचार आहेत. नंबर 1 आहे आर्जव करणे. अर्थ विनंती करणे. खेळायला जाऊ दे अशी निशाने आईकडे आर्जव केली. दुसरं, उत्साहाला उधाण येणे. खूप आनंद होणे. वाक्य गावाला जायचे आहे हे ऐकल्यावर रामच्या उत्साहाला उधाण आले. तिसरा, अंगाचा तिळपापड होणे. खूप राग येणे. वाक्य स्वच्छ घरात कचरा केला म्हणून आईच्या अंगाचा तिळपापड झाला. याच्यामध्ये अर्थासाठी अर्धा मार्क असतो आणि 1.5 मार्क हा वाक्यासाठी असतो. असं मिळून 2 मार्कसाठी एक प्रश्न. त्याच्यानंतर भाषिक घटकांवर आधारित कृती. शब्दसंपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1 मार्क. शालीन, नम्र. आनंद, खुशी. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. खाजगी, सार्वजनिक. चूक, बरोबर. त्याच्यानंतर प्रश्न आहे वचन बदला. 1 मार्कसाठी 2 प्रश्न. ½ मार्क इच. बांगडी, बांगड्या. मित्र, मित्र. चौथा प्रश्न, लिंग ओळखा. अगेन ½ मार्क इच, 1 मार्क. डोंगर, पुल्लिंग. शिक्षिका, स्त्रीलिंग. लिंग ओळखा म्हटलंय, बदला असतं तर मग आपण चेंज केलं असतं. दुसरा प्रश्न, लेखन नियमानुसार लेखन. हे 2 मार्क्ससाठी आहे. एक प्रश्न. खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. म्हणजेच याचे ज्या मात्रा आहेत त्या चुकलेल्या असतात, त्या बदलवून लिहायच्या. आणि इथे जे लिहिलं आहे ते बघा, मी अंडरलाईन केलेले आहेत आन्सर. जे आपण चेंज केलं आहे मात्रा, त्याला अंडरलाईन करायचा आन्सर्सला. हे दोन्ही प्रश्न आहे. इथले शिक्षक मनाने खूप श्रीमंत होते. आणि दुसरा, वाघिणीने नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. तिसरा प्रश्न आहे अगेन 2 मार्क्ससाठी. विरामचिन्हे. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. प्रश्न 1, लाल हिरव्या बांगड्यांकडे त्याने कौतुकाने बघितले. उत्तर, लाल हिरव्या बांगड्यांकडे त्याने कौतुकाने बघितले. फुलस्टॉप दिला आहे, लालच्या नंतर कॉमा दिला आहे आपण. दुसरा आहे, आईने नाराजी व्यक्त केली पण उपयोग झाला का. का नंतर क्वेश्चन मार्क आणि इकडे अर्धविराम. त्याला पण आपण अंडरलाईन केलेला आहे. आणि आता आपल्या पेपरचा शेवटचा भाग आहे उपयोजित लेखन. याचे मी फक्त प्रश्न वाचते, आन्सर्स दिलेले आहेत. 5वा 1, पत्रलेखन. खालील निवेदन वाचा, त्याखालील कृती सोडवा. आता पहा, इथे वरती एक बॉक्स बनवलेला आहे. तिथे आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये खाली अभय आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी आहे तुम्ही.
या नात्याने 2 विषयात 2 पैकी 1 पत्र लिहायचं आहे. स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा किंवा उत्तम आयोजनाबद्दल मुख्याध्यापकांना अभिनंदन करणारे पत्र लिहा. तो यू हॅव टू चूज एनी वन. किंवा आहे पत्रलेखन किंवा सारांश लेखन. तो जो आपण विनोबा भावेंचा पठित उतारा पाहिला होता, अनसीन पॅसेज, त्याचा सारांश तुम्हाला लिहायचा आहे 1/3. हे दोन्ही प्रश्न 6-6 मार्क्ससाठी आहेत. इथे पत्र दिलेलं आहे मी, दोन्ही विनंतीपत्र पण दिलं आहे एक आणि एक अभिनंदन पत्र पण दिलेलं आहे. ते तुम्ही वाचून घ्यायचं. त्या अपठित उताराचा सारांश लेखन पण इथे दिलेलं आहे, ते पण लक्षपूर्वक वाचून घ्या. त्याच्यानंतर आहे प्रश्न दुसरा आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 5-5 मार्क्ससाठी एक आहे, 10 मार्क्ससाठी. पहिला आहे जाहिरात लेखन. योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. योगा क्लासेसची जाहिरात इथे मी केलेली आहे, ती बघून घ्या लक्षपूर्वक. त्याच्यानंतर आहे दुसरा बातमी लेखन. तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा झाला, या कार्यक्रमाची बातमी तयार करायची आहे. तो ही बातमी पण इथे दिलेली आहे. तिसरा प्रश्न आहे कथालेखन. खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा. मुद्दे: अनाथ मुलगा, रोज सकाळी वर्तमानपत्र वाटप, दुपारी शाळेत रस्त्यात एक पाकिट मिळते, वर्ग शिक्षकाकडे देणे, पाकिटावरील पत्त्यावरून योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, मालकाला आनंद, शाबासकी, मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे. तो इथे कथालेखनमध्ये मी प्रामाणिकपणा हे नाव दिलेलं आहे कथेला आणि पूर्ण कथा लिहिलेली आहे. त्यानंतर लेखन कौशल्य या विभागामधला आपल्या मराठीच्या पेपरचा हा सगळ्यात शेवटचा प्रश्न आणि सगळ्यात जास्त मार्क्ससाठीचा. 8 मार्क्ससाठीचा प्रश्न आहे निबंध. 3 प्रकारचे निबंधांचे प्रश्न दिलेले आहेत इथे. कोणताही एक सोडवायचा. 8 मार्क्ससाठी आहे. पहिला आहे प्रसंगलेखन, दुसरा आत्मकथन आणि तिसरा आहे वैचारिक. तो प्रसंगलेखनचा हा प्रश्न दिलेला आहे, बघू शकता इथे तुम्ही. त्याच्यानंतर मी निबंध लिहून दिलेला आहे प्रसंगलेखनसाठी. हा आपण आता इतका मोठा वाचणार नाही, तो तुम्हाला बघायचा आहे. त्याच्यानंतर आहे दुसरा प्रश्न आत्मकथन. पुस्तकाचे आत्मकथन लिहायचे आहे. म्हणजे मी पुस्तक आहे असं समजून आपल्याला हा निबंध लिहायचा आहे. इथे हा प्रश्न पण उत्तरही दिलेलं आहे, पुस्तकाचं आत्मकथन. त्याच्यानंतर याच्यात आहे तिसरा वैचारिक. मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व या विषयावर तुमचे विचार लिहा. तो हा पण निबंध मी दिलेला आहे. हे निबंध तुम्ही लक्ष देऊन वाचू शकता. येथे आपला मराठीचा 80 मार्काचा पेपर समाप्त झालेला आहे. तो 20 मार्क्ससाठी ओरल्स, असाइनमेंट्स वगैरे असतात आणि 80 मार्काचा हा रिटर्न पेपर असतो. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर सरोदेज मराठी अकॅडमी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढे येणारे बोर्ड परीक्षेसाठीच्या प्रॅक्टिसचे पेपर्स आणि निबंध वगैरे सगळं मिळतील. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.